वर्षानुवर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये एक 5 स्टार आलं पाहिजे ह्याची प्रत्येकाची आपली अपेक्षा होती. 2004च्या अगोदर राणेसाहेबांनी मिठभाऊच्या इथे एक जागा घेऊन ठेवलेली आपल्या 5 स्टार. मी पालकमंत्री झाल्यानंतर मी आज मॅडमला तुम्ही स्वतः कधीतरी जाऊन विचारा, 1.5 वर्षामध्ये आपलं तर वेळाघरचं जे वेंगुर्ल्याकडे येणारा जे काय ताज आहे, आम्ही इकडे तिकडे जे काही नियमाचं केलं, दिवस रात्र एक केलं आणि आता त्याची नुकसान भरपाई वाटली जाते. लवकरच ते हॉटेलचं काम सुरू होईल आणि 2 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामधलं पहिलं 5 स्टार ताजचं आपल्या वेंगुर्ल्यामध्ये उभं राहतं. 2च वर्षामध्ये. आणि मी नुसतं फक्त ताजकडे वेंगुर्ला मागितलं नाही. मी ताजचा एग्रीमेंट जेव्हा मी त्यांच्याशी बोलत असतो, मला देखो आप मेरे लिए तो अच्छा करे, मैं आपका प्रश्न छुड़ा के दे रहा हूं ना, आपको मेरे लिए कुछ तो करना है. बोला बताइए साहब, आपको इतना पुराना सवाल हमको छुड़ा के दे रहे, मेरे लिए आप इतना ही करो. माझ्यासाठी फक्त एक तुम्ही करा, वेंगुर्ल्यामध्ये ताज होत असताना तुमचा एक ताज माझ्या देवगडमध्ये पण तुम्ही चालू करा, असा शब्द मी त्यांच्याकडून घेतलेला आहे. म्हणजे नुसतं वेंगुर्ल्यापर्यंत थांबलो नाही, तिथे पण मी माझ्या देवगडचा विचार केला आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये तुमच्या देवगडमध्ये पण ताजचं हॉटेल असेल, हे मी तुम्हाला आज शब्द देतोय. आणि म्हणून उगाच तर तुम्हाला खुश करण्यासाठी या गोष्टी सांगत नाही. रेकॉर्ड काय सगळ्या गोष्टी वाचून हा जो काय माझं भाषण आहे ना, कुठेतरी संग्रहित ठेवा. कुठे विसरत असलो ना, थांबून विचारा, ह्याचं काय झालं, तू बोललेलास ना भूमिपूजनला की इथे ताज येणार, काय झालं त्याचं. 2029ला जेव्हा परत एकदा आशीर्वाद मागायला येईल ना, तो व्हिडिओ दाखवा. अरे बाबा, तू हे भाषण केलेलं काय झालं हे विचारण्याचा अधिकार तुमच्या सगळ्या जणांना आहे, जेवढा आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो.